नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर काल होती अक्षय तृतीया आणि त्याच पूजेमध्ये बघा हे जे माठ आहे तर ते भरलं जातं आणि माठाची पूजा केल्या जाते. तर तेच माठामधलं जे पाणी आहे तर तेच इथे झाडांना टाकण्यासाठी म्हणून तो जो माठ आहे तर तो मी इथे बाल्कनीमध्ये आणला आणि त्यातलं जे पाणी आहे तर ते इतकं थंडगार आणि इतकं शीतल पाणी होतं, कारण माठ नवीन आहे आणि नवीन माठातलं जे पाणी आहे तर ते अगदी असं थंडगार असतं. पण ते पाणी आपण पिऊ शकत नाही, कारण माठ घेतल्या घेतल्या लगेच त्यामधलं पाणी प्यायचं नाही. आधी एक वेळचं पाणी ना ते बदलून घ्यायचं, म्हणजे रात्रभर पाणी ठेवायचं आणि ते पाणी ना दुसऱ्या दिवशी झाडांना टाका किंवा तुम्ही तुमच्या कुठल्याही वापरासाठी वापरा ते पाणी, पण त्यातलं पाणी प्यायचं नाही, कारण त्यामुळे थंडी होते म्हणजे सर्दी होते. तर म्हणून मग एक वेळचं पाणी ना बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर मग तिथलं जे पाणी आहे तर ते पिण्यासाठी वापरायचं. तर तेच पाणी म्हटलं फेकण्यापेक्षा इथे छान असं झाडांना घालून घेते, म्हणजे थंडगार पाणी पिऊन झाडंसुद्धा एकदम तृप्त होतील. कारण बघा सध्या ना ऊन इतकं आहे की झाडांनासुद्धा थंडगार पाण्याची गरज आहे. तर म्हणून म्हटलं की पाण्याचा अपव्यय होण्यापेक्षा ते जे पाणी आहे तर ते झाडांना घालते. आणि काल परवाच्या व्हिडिओमध्ये बघा एका ताईंची ना कमेंट होती की झाडांना पाणी सकाळी घालायचं की संध्याकाळी घालायचं म्हणून. तर बघा सध्याच्या या कडक उन्हामध्ये ना झाडांना दोनही टाईम पाणी घालण्याची गरज आहे. जर तुमचे झाडं सावलीमध्ये असतील तर एक टाईम जरी पाणी घातलं तरी होते, पण झाडं जर डायरेक्ट उन्हामध्ये असतील तर दोनही टाईम झाडांना पाणी घालावं लागतं. वातावरण थंड असेल तर सकाळच्या वेळेला झाडांना पाणी घातलं तरी होऊन जातं. झाडांचं काम आटोपलं आणि त्यानंतर ना काल जे कपडे होते तर ते मी काही काल धुतले नव्हते, म्हणजे कालचं होतं अक्षय तृतीयेच्या दिवशीचं रुटीन. तर काल माझे बरेचसे कामं विस्कटलेले होते, कारण काल एकतर पूजा, घरची साफसफाई, स्वयंपाक असे बरेचसे कामं असतात आणि सगळ्यांचा गोंधळच असतो. तर त्यामुळे ते जे कपडे आहेत तर ते मी काल सायंकाळला धुतले आणि त्यातल्या त्यात हे जेव्हा शनिवारला आलेले होते तर आठवडाभराचे कपडे हे तिथून धुण्यासाठी म्हणून घेऊन आलेले होते. तर काल कपडेसुद्धा खूप सारे होते तर ते सायंकाळलाच धुतले मी आणि त्यानंतर यांना जे जे कपडे हवे होते तर ते प्रेस करून ते घेऊन गेले, म्हणजे त्यांच्या युनिफॉर्म वगैरे. आणि बाकीचे जे कपडे होते तर ते मी स्टँडवरच ठेवलेले होते. आणि आज खरं सांगायचं ना तर इतके सारे कामं होते आणि सगळे कामं बघून ना आधीच इतका कंटाळा आला. म्हणजे कधीकधी बघा कामं ना इतके सारे असतात आणि त्यांना बघूनच किंवा ते करायचे आहेत हा विचार करूनच ना कामांचा ना इतका कंटाळा येतो आणि असं वाटतं की असू द्या आजच्या दिवस कामांना ब्रेक घ्यावा किंवा काही काही कामांना स्किप करून घ्यावे म्हणून. पण ते काही स्किपेबल कामं असत नाही, सगळे कामं आपल्याला करावेच लागतात. किचनमध्ये ना चक्क 4 जे भांड्यांचे टोपले आहेत ना तर ते जमा झालेले होते. काल ना स्वयंपाक चालूच होता आणि दिवसभर थोडे थोडे भांडे घासणं चालूच होतं. तर थोडे थोडे म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळेचे जे भांडे आहेत तर ते एक एक टोपलं पूर्ण भरलेलं. तर काल दिवसभर 4 टोपले भांडे जे आहेत तर ते जमा झालेले. 2:30-3 वाजेपर्यंत पूजा आणि त्यानंतर मग जेवणं खाणं आटोपलं आणि त्यानंतर थोडंसं व्हिडिओचं काम, म्हणजे व्हिडिओचं काम नाहीच केलं काल, आराम केला थोडासा. आणि त्यानंतर पुन्हा सायंकाळचे कपडे धुणं आणि पुन्हा सायंकाळी मग यांना स्टेशनवर सोडायला जायचं होतं. तिकडून आल्याच्यानंतर पुन्हा आणखी किट्टूच्या शाळेचं काही सामान घ्यायचं होतं. तर कालचा अख्खा दिवस ना असा गेला. तर एकंदरीत कालचं जे रुटीन होतं तर ते बिझीच होतं. आणि खरं सांगायचं तर बघा आपण ज्या घरगृहस्थीवाल्या गृहिणी म्हणा किंवा ज्यांचा म्हणजे संसार प्रपंच या ज्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्येकालाच लागू असतात आणि प्रत्येकाच्याच परिवारामध्ये होतात. पण खरं सांगायचं ना तर कामाचं जे नियोजन आहे तर ते पूर्ण बिघडतं. तर तेच कालच्या याच्याने ना म्हणजे आज एकतर सगळं जे घर आहे तर ते पूर्ण असं विस्कटलेलं आणि त्यातल्या त्यात किचन पूर्ण असा भरगच्च भरलेला. तर म्हटलं कंटाळा येत आहे पण कामं केल्याशिवाय काही जमणार नाही. तर म्हणून मग आधी झाडांना पाणी घालून घेतलं. जे कपड्यांचा जो पसारा होता तर तो आवरसावर केला. किचनमध्ये 3-4 भांड्यांच्या बास्केट होत्या तर त्या सगळ्या जमवून घेतल्या. म्हटलं कमीत कमी हा पसारा जर आपण आवरसावर केला तर तितक्याच बघा थोड्याशा ना पॉझिटिव्ह ज्या वाईब्स आहेत तर त्या यायला लागतात आणि थोडंसं कुठेतरी ना मोटिवेट होतो आपण काम करण्यासाठी. तर म्हणून मग जेव्हा कधी मला कंटाळा येतो ना तर सगळा पसारा मी आवरसावर करायला घेते. त्यानंतर पुन्हा आणखी
की किट्टूच्या शाळेची वेळ होत आलेली होती. एकतर आज ना कामांना मी उशिरा सुरुवात केली, म्हणजे 9:30 वाजता कामांना सुरुवात केली. उठली तशी सकाळी 6लाच, पण सकाळी थोडीशी एक्सरसाइज, त्यानंतर काल व्हिडिओचं काम अजिबात झालेलं नव्हतं. सध्या आता डेलीच्या याच्यामध्ये माझे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणं चालू आहे. रोज दुपारी 12 वाजता न चुकता मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते. तर म्हटलं आज ना ब्रेक घेण्यापेक्षा सकाळी उठून एक्सरसाइज आटोपली आणि त्यानंतर आधी व्हिडिओचं काम केलं. नाहीही म्हटलं तरी व्हिडिओच्या कामाला मला 1.5 ते 2 तास लागतात. तर ते झालं आणि त्यानंतर मग घरकामांना मी सुरुवात केली आहे. तर आधी स्वयंपाकाचं जे काम होतं तर ते आटोपून घेतलं, कारण 9:30-10 वाजेपर्यंत, म्हणजे 10 सव्वा 10च्या दरम्यान किट्टूला जेवण करायला द्यायचं असतं. तिचा टिफिन वगैरे पॅक करून दिला की तिच्या याच्यातून म्हणजे टेन्शन फ्री होऊन जाते मी, कारण मग तिच्या शाळेची गाडी आली आणि ती तयार असली की पटकन म्हणजे निघायला बरं होतं. तर म्हणून मग तिचं आधी आटोपून दिलं आणि त्यानंतर गॅस ओठा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि बाहेरचं आवरसावर करायला घेतलं. तर बघा, ही काही नवीन गोष्ट नाही की गृहिणींना कामाचा कंटाळा येणं, ही काही नवीन गोष्ट नाही. आणि जे क्रिएटर लोक आहेत तर बघा, ते ना अगदी फुर्तीने सगळे कामं करताना दाखवतात, पण ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर बघा, सगळ्यांनाच कंटाळा येतो. प्रत्येक गृहिणीला कधी ना कधी कामाचा कंटाळा येतोच. पण त्यात नेमकं होतं काय की ज्या दिवशी तुम्हाला कामाचा कंटाळा येतो, नेमकं ना त्याच दिवशी जे काम आहे तर त्याचं ओझं ना थोडंसं जास्त पडतं. 8 दिवसापासनं रोज मी ना मोपिंग बास्केटने फरशी पुसत आहे. पण आज ना काय कोणास ठाऊक असं वाटत होतं की घर खूप घाण झालं आहे आणि मोपिंग बास्केटने काही होणार नाही, तर अख्खंच्या अख्खं घर ना मी हाताने पुसायला घेतलं. आणि त्यातल्या त्यात झालं असं, हॉल पुसायला घेतला. तसंही मला ना हॉल पुसायचा कंटाळा येतो, कारण हॉल थोडासा मोठा आहे. तर एक वेळा दूधवाले दादा आले तर तेव्हा सगळे पाय झाले. लगेच पुन्हा पुसायला घेतलं तर सिलेंडरवाले दादा आले. तर असं काहीसं ना चालू असतं. नमस्कार. तर बघा, असं होतं कधी कधी की इतके सगळे कामं घरामध्ये असतात आणि नेमका त्याच दिवशी ना कामांचा इतका कंटाळा येतो. आणि खरं सांगायचं ना तर बघा, खूप सारे कामं जेव्हा आपल्या घरामध्ये असतात आणि घर पूर्ण विस्कटलेलं असेल तर नेमकं ना त्याच दिवशी कामांचा इतका कंटाळा येतो. कधी कधी असं होतं की काम बघून काम करण्यासाठी ना आपल्याला उत्साह येतो, फुर्ती येते. पण कधी कधी असं होतं की तेच कामं बघून इतका कंटाळा येतो आणि असं वाटतं की खरंच काही काम ना स्किप करून द्यावं. पण आजची जी घराची कंडिशन आहे तर ती अशी नव्हती की काही कामं मी स्किप करू शकणार म्हणून. कारण काल अक्षय तृतीयेची पूजा होती आणि त्याच्यामध्ये बघा खूप सारं जे म्हणजे जेवण तेलाविलाचं आपण काय काय असं तळतो. तर नाहीही म्हटलं तरी बघा, घाईघाईमध्ये ना जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर म्हणजे सगळं जे घर आहे तर ते घाण होतंच आणि तेलाचं पुन्हा आणखी इकडे तिकडे काय ना काय ते लागलेलं असतंच घरामध्ये. आणि वरून पूजापाती वगैरे झाली, ते काल मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं. तर म्हणजे सगळं जे घर आहे ना तर ते असं वाटत होतं की खरंच खूप खराब झालं आहे की काय. आणि फरशीसुद्धा खूप खराब झाली होती. तर म्हणून मग म्हटलं की काम स्किप करण्यासारखं एकही नाही. तर त्यामुळे मग सगळे जे कामं आहेत तर ते आटोपले. पण खरंच कधी कधी ना असं वाटतं की म्हणजे एखाद दिवस तरी ना खरंच या कामातून ना सुट्टी मिळावी. पण गृहिणींच्या नशिबामध्ये तो दिवस काही राहत नाही. म्हणजे ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्याच नशिबामध्ये तो दिवस काही राहत नाही. घरकाम जे आहे तर ते करावंच लागतं. कमी करा जास्त करा पण ते करावंच लागतं. तर त्यामुळे म्हणजे असा जो आजचा व्हिडिओ आहे, जो माझे जे कामं होते, कामाचा जो कंटाळा आला होता तर तो मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केला. या चॅनलवरती बघा, म्हणजे माझं जे डेलीचं लाईफ आहे, माझं जे रुटीन असतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर त्याच्याने आज म्हटलं चला, कधी कधी असं सुद्धा होतं की असं नाही नेहमी म्हणजे आपल्यामध्ये काम करण्याचा उत्साह असतोच म्हणून, की जे क्रिएटर लोक असतात तर ते व्हिडिओमध्ये बघा अगदी तुम्हाला ना असं दाखवतात की नाही खूप कामं म्हणजे फुर्तीने सगळे कामं होतात, कंटाळा येत नाही असं तसं. पण असं नसतं. आपणही माणूसच आहो, काही मशीन नाही, रोबोट नाही. त्यामुळे आपल्यालासुद्धा कंटाळा येतो आणि कंटाळ्याच्या याच्यामध्ये बघा बऱ्याच वेळाना कामंसुद्धा खूप मागे राहतात. आणि त्यातल्या त्यात कालचं जे रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर त्यामुळे मग कालचं जे सगळं म्हणजे जेही कामं आहेत तर ते बरेचसे कामं तसेच राहिलेले.
सायंकाळला मग यांना स्टेशनवर सोडायला गेली. तिकडून आल्याच्यानंतर काम करण्याची इच्छा काही झाली नाही. तर जेवण करून म्हणजे भांडे वगैरे सगळे घासलेले होते, पण जेही म्हणजे भांड्यांचे टोपले वगैरे होते, काल अख्खा दिवसभर ना थोडं भांडे घासणं चालू होतं. तर जे भांड्यांचे टोपले वगैरे होते ते काही जमवलेले नव्हते. आणि दुसरी गोष्ट, घरसुद्धा खूप खराब झालं होतं. आणि त्यातल्या त्यात काल बघा पुन्हा ना लग्नालासुद्धा जायचं होतं. तर काल लग्नाला जाण्याचं स्किप केलं, कारण सकाळची एकतर घाईघाईमध्ये स्वयंपाक, घाईघाईमध्ये पूजा, पुन्हा आणखी लग्नाला जाणं, तिकडून पुन्हा रिटर्न घाईघाईमध्ये या, पुन्हा स्वयंपाक करा, यांना स्टेशनवर सोडायला जा. तर त्यामुळे मग म्हटलं की नको रे बाबा इतकी दगदग. कारण बघा आपण ना म्हणजे करून घेतो सगळं फ्लोमध्ये, पण त्यानंतर ना जो थकवा येतो तर तो मग ना अंगावर येतो. तर म्हणून मग मी ना त्यांचे लग्न होतं तर ते स्किप केलं. माझी मैत्रीणसुद्धा येणार होती, तर त्याही त्यांचं काही जमलं नाही, फोनवर काही बोलणं झालं नाही आहे माझं, पण त्याही आलेल्या नाहीत. आणि सोबतच माझ्या भावालासुद्धा काम होतं इकडे नागपुरामध्ये, तर तोही येणार होता, पण तोही आलेला नाही. तर बघू आता पाहुणे जे येणार आहेत तर ते केव्हा येतात ते. पण कालचं जे लग्न होतं तर ते मी स्वतःहूनच स्किप केलं, कारण नाहीही म्हटलं तरी बघा इतकी दगदग होते. तर म्हणून मग म्हटलं की असू द्या. बघा जर ना फ्री वेळ असला ना तर काही नाही, जसं समजा सकाळची पूजा वगैरे, म्हणजे काल अक्षय तृतीया होती तर त्या याच्याने पूजा स्वयंपाक थोडासा जास्तच असतो. आणि दुसरी गोष्ट, तिकडून आल्याच्या नंतर पुन्हा आणखी घाईघाईमध्ये स्वयंपाक करा, यांना पुन्हा त्यांच्या ट्रेनिंग स्कूलला जायचं होतं. आणि यांची जी सफर आहे तर ती नाही म्हटलं तरी बघा 4 ते 5 तासाचं रन आहे. इथून 7 वाजताची गाडी असते आणि 12-12:30ला तिथे पोहोचतात. तर त्यामुळे स्वयंपाक पाणी करून जेवण करूनच त्यांना मला पाठवावं लागतं, कारण इतक्या रात्री तिथे मेस काही अवेलेबल राहत नाही. आणि मग तेच उपाशी झोपण्यापेक्षा घरूनच पोट भरून जेवण करून पाठवलेलं बरं असतं. तर त्या याच्याने म्हणून म्हटलं की खूप दगदग होणार, तर म्हणून मग जे लग्न आहे तर ते मी स्किप केलं. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला, प्लीज कमेंट करत चला. खूप कंजूसी करता तुम्ही लाईक करायला आणि कमेंट करायला. वारंवार मला तुम्हाला आठवण करून द्यावी लागते की प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.